नमः शिवाय. श्री शिवलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जय शिव भजनी परायण, सदाशिवलीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे. सूत म्हणे शौनकादिकाप्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण, त्याशी वंदिती शक्रादी सुरगण, तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तर ती जीव बहु. अथवा षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणवणे. त्यावरून करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्यास मान, असा द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24, सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देक, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणे जे शिवार्चन, रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ए विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजा दायाद भूसुर, धन्य म्हणती तोच राजेश्वर, लाच न घेत न्याय करी साचार, अमात्य थोर तोचे. सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी, पूर्वदत्य ऐसी लाधिजे कामिनी, सूत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत, गुरुभक्त उदार, वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ, सुरस फार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदारपूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान, दोघाश झाले नंदन, शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम, दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ, लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार, गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून, करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत, बोलती शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यास कान नावडे वस्त्रभूषण, करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसवणे रुद्राक्ष काढिती, मागोती वस्त्रे भूषणे लेवविती, ते सवेच ब्राह्मणाशी अर्पिती, घेती मागोती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिती आपुले व्रत, राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घराशी आला पराशर, सवे वेष्टीत ऋषींचे भार, अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो वशिष्ठाचा नातो तत्वता, राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर, ते पितृकैवारे समग्र, जाळेले सत्र करुणिया. जन्मेजय सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येच राहाविले, पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक. विरंची वटावुनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे, तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा, या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातो होय शुकयोगींद्र, तो भद्रसेनेचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणोनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घराशी आणती, षोडशोपचारे पूजिती, भावचित्ती विशेष. समस्त्रा वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून, म्हणे दोघे कुमर रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदा भर, वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करीती कोणाशे. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र, गजबाजियाने समग्र, आरूढावे आवडेना.
पुढे हे कैसे राज्य करीते हे आम्हास गूढ पडिले चित्ती, मग ते दोघे कुमार आणोनी गृहाप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीशी, जैसे मित्र आणि शेषी, तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त, यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम, तेथील वारांगणा मनोरम महानंदा नामतीयेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझे निस्सीम स्वरूप, ललिताकृती पाहुणी कंदर्प, तन्मय होऊनी नृत्य करे. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र, रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत, मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरणमय रत्न पर्यंक राजस, चंद्ररश्मी संप्रकाश शय्या जिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित, गो म्हैशी खिल्लारे बहुत, वाजी गजधरी बहुवसे. दासदासी अपार घरी आला सभाग्य सहोदर, जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलाविती मान, तिचा भोगकाम इच्छून भूपस भाग्य येती घरा. वेश्या असोनी पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे. परमशिव भक्त विख्यात, दानशील उदार बहुत, सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेशे. अन्नक्षत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवाशी. याचक मनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित, कोटी लिंगे करवित, श्रावण मासी अत्यादरे. ऐके भद्रसेना सावधान, कुकुट मरकट पाळेले प्रीती करून, त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागर, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुकुट मरकट त्यासमोर, तेथेच बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण, सेवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्याशी सोडून, नृत्य करवी कौतुके करून, त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून, त्यासही घडत असे शिवभजन, असो तिचे सत्व पहावया लागून, सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला, त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाले ते दवा. पूजा करून सुहस्तकी, त्यास बैसविले रत्नमंचकी, तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण, एरी होवनी आनंद घन, नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकन, मीही 32 लक्षणी पद्मीन, 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयाशी ते मानले, सवेची त्याने दिव्यलिंग काढिले, सूर्यप्रभेहून आगळे, तेज वर्णिले नवजाय. लिंग देखोनी ते वेळी, महानंदा तन्मय झाले, म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणोनी वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभे करुणी, कोटी कंकणे टाकावे ओवाळूनी, सौदागर म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, भंगले की गेले दग्ध होऊन, तरी मी अग्निप्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून, ठेविले नृत्यागारे नेऊन, मग दोघे करिता शयन, रत्नखचित मंचके. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव, भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून, नृत्यशाळेस लागला अग्न, जन धाव लागले चहूकडून, एकची हाक जाहले. ती सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी, एरी उठली घाबरी, तव वातात्मज चेतला. तैशा माझी उडी घालून, कंठपाश त्याचे काढून, कुकुट मरकट दिदले सोडून, गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर, यावरी पुषे सौदागर, महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरी ऐकून, वक्षस्थळ घेत बडवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन, नेमाचा आज दुसरा दिन, मी आपुला देतो प्राण, लिंगा कारणे तुझ करे. मग त्रिचरण चेतविला, आकाश पंथे जाती ज्वाला, सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग,
तो भक्तजन भवभंग, उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणवणे. ऐसे देखता महानंदा, बोलविले सर्व ब्रह्मवृंदा, लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान, महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेवून, हृदयी चिंतिले शिवध्यान, हर हर शिव म्हणून उडी निशंक घातले. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रकटला कपाळ मौळी, दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळे भक्ताते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर, श्री झुळझुळ वाहे नीर, भयंकर महाजोगी. चंद्रकला तयाच्या श्री, नीलकंठ खटवांगधारी, भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघोरला. नेसलाशे व्याघ्रांबर, गळा मनुष्यमुंडांचे हार, सर्वांगी वेष्टीत फणीवर, दशभुजा मिरविते. वरचेवरी कंदूक झेलित, तेवी 10 भुजा पसरून अकस्मात, महानंदेशी झेलुनी धरित, हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान, ती म्हणे हे नगर उद्धरून, विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत, दिव्य रूप पावणे त्वरित, नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी, जेथे नाही आधिव्याधी, क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मदमत्सर नाही निशंक, जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी होणे. जेथे सुरतरुची वने अपारे, सुरभीची बहुत खिल्लारे, चिंतामणीची धवलागरे, भक्ता कारणे निर्मिली. जेथे ओसनता बोलती शिवदास, तेथे प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावले. हे कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास, म्हणे हे कुमर दोघे निशेष, कुकुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण, भाळे विभूती चर्चून, त्याच पूर्व पुण्य करून, सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस, शिवभजनी लावतील बहुतास, उद्धरतील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रसेन, गुरुशी घाले लोटांगण, म्हणे इतुकेनी मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुरती, हे राज्य किती वर्ष करती, आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करता नवस, एवढाच पुत्र आम्हास, परम प्रियकर राजस, प्राणाहुनी आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख, परी तुम्हाशी ऐकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक, दुःखार्णवे पडेल पै. प्रते सदृश्य बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून, विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावया न करावा अनुमान, तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्षे पूर्ण झाली असती जाणपा. आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयासी, राव ऐकता धरणीशी, मूर्छा येऊनी पडियेला. अमात्य सहित त्या स्थानी, दुःखाग्नीत गेले आहाळोनी, अंतपुरी सकळ कामिनी, आकांत करती आक्रोशे. करुणिया हाहाकार, वक्षस्थळ पिठी नृपवर, मग रायाशी पराशर, सावध करुणी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठा न सोडी धीर, ऐक एक सांगतो विचार. जे पंचभूते नव्हती समग्र, शशीमित्र नव्हते तये, नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म मनोनिया. ते ध्वनी माया सत्य, तेथोन जाहले महत्तत्व. मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुणिया. सत्वांशे निर्मिला पितवसन, रजांशे सृष्टीकर्ता द्रुहीन, तमांशे रुद्र परिपूर्ण, सर्ग स्थित्यंत करविता. विधीस म्हणे सृष्टी रचिपूर्ण, एरो म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून, 4 वेद उपदेशले. बहु वेदांचे सारपूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहून विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन, त्याहून अनेक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून, श्रीशंकर स्वये बोले. जे रुद्राध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग संप्रदाये ऋषीपासून, भूतळी आला अध्याय जान. थोर जप तप ज्ञान, त्याहून अन्य नसेची.
जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याच्या दर्शने तीर्थे पावन, स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन, याहून थोर नाही जाण, रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडले भानुपुत्र नगर, पाश सोडून यमकिंकर, रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसून, अभक्ती कृत्या निर्मिले दारुण, तिचे कृत कैवारे भेदी लक्षुण, त्यांच्या हृदयी संचरले. त्याशी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष, तेने ते जाऊन यमपुरीस, महानरकी पडले सदा. यम सांगे दूताप्रती, शिवद्वेषी जे पापमती, ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा. शिवथोर विष्णू लहान, हरिविशेष हरगौण, ऐसे म्हणती जे त्याला गुण, आनोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यासी, कुपी पाकी घालावे त्यासी, रुद्रानुष्ठाने आयुष्याशी, वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी, अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी, अभिषेक धारधरी, मृत्यू दुरी होय साच. अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षाचे पल्लव आणून, रुद्रे उदक अभिमंत्रुन, अभिषिंचन पुत्रा करे. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण, क्षोणीपाळा करी सप्तदीन, राय धरिले दृढ चरण, सद्गद होवनी बोलत. सकल ऋषीरत्न मंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक, काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासून. तरी तुवा आचार्यत्व करावे पूर्ण, तुझ सवे जे आहेत ब्राह्मण, आणिक सांगसी ते बोलावून, आताची आणि तो आरंभी. मग सहस्त्र विप्र बोलावून, ज्यांची रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण, न्यास ध्यान युक्त पढून, गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन, ज्यास वमनाहुनी नीचपूर्ण, विरक्त सुशील गेले या प्राण, दुष्ट प्रतिग्रह न घेते. जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्य चालून देती मित्ररथ, किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणून उभा करते. ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण, बसला व्यासपिता घेऊन, सहस्त्र घट मांडून, अभिमंत्रोनी स्थापिले. स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून, रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस, 7व्या दिवशी माध्यानी आला चंडांस, मृत्यू समय येता धरणीस, बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित, चलन वलन राहिले समस्त, परम घाबरला नृपनाथ, गुरुदेत नाभिकारा. रुद्रोदक शिंपोन, सावधान केला राजनंदन, त्याशी पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर, विक्राळ दाडा भयंकर, नेत्र खदिरांगारा सारखे. जो मज घेऊन जात असता, 4थ्या पुरुष धावोणी आले तत्वता, पंचवदन दशमुख ज्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे गभस्ती, दिगंततम संहारिती, भस्म अंगी व्याघ्रांबर दिसते, दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन, मज सोडविले तोडोनी बंधन, त्या काळ पुरुषाशी धरून, करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार, ब्राह्मणाशी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडगडा लोळे, शिवनाम गर्जत ते वेळे, देव सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंका गजे अवघ्यात थोर, मुखद्वयाची महासुस्वर, मृदंग वाद्ये गर्जते. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार, शृंगे भुंगे काहाळ थोर, सनया अपार वाजते. चंद्रानना धडकती भैरी, नावन माये न भुवरी, असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे. षड्रसन्य शोभांकित, अलंकार दिव्य वस्त्रे देत, अमौलिक वस्तू अद्भुत, आनोनी अर्पी ब्राह्मणाशी. दक्षिणे लागी भांडारे, मुक्त केली राजेंद्रे, म्हणे आवडे तितुके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरेपुरे हेचे ऐकली मात, धनभार झाला बहुत, म्हणून मांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझी सुता, ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी, की श्रोतो पल्ले मृडानी, रमणलिंग अर्चिजे.
की निदैवास सापडे चिंतामणे, क्षुदितापुढे क्षीराब्धी ये धावणे, तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन अवतानपाधी कयाधो हृदयरत्न, शिष्य हे ज्याचे त्रिभुवनी जाण, वंदे जे का सर्वाते. जो चतुष्षष्टी कला प्रवीण निर्मळ, ज्याशी चतुर्दश विद्या करतलामळ, ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसराके. हे कमल भवांड मोडोनी, पुन्हा सृष्टी करणार मागोतेनी, अन्याय विलोकिता नयनी, दंडे ताडेल शक्राधिका. तो नारद देखोनी ते चक्षणी, कुंडातून मूर्तिमंत तिघे अग्नी, दक्षिणाग्नी गार्हपत्य आहवनी, उभे ठाकले ते धवा. पराशरादि सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन, धावोनी धरती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्य गंध दिव्य सुमनी, षोडशोपचारी पूजला नारद मुनी, राव उभा ठाके कर जोडूनी, म्हणे स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू, त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव, दूत चौघे देखिले. दशमुख पंचवदन, तीही मृत्यू नेला बांधून, तुझ्या पुत्राचे चुकले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला, मज देखता मृत्यूस पुसू लागला, शिवसूत ऐकाते. तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होताशी भद्रसेन नंदन, त्यास 10 सहस्त्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय. तो सार्वभौम्य होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता, शिव मर्यादा उल्लंघून तत्वता, कैसा आणीत होताशी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून, तव 12 वर्षे मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते. ते महत्पुण्य निरसुनी सहज, 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य, मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकुनी कृतांत, कर जोडूनी स्तवन करीत, हे अपर्णाधव हिमनग जामात, अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी, राये पायावर घाली लोळणी, अनेक सहस्त्र रुद्र करुणी, महोत्सव करीत असे. शतरुद्र करिता विशेष, शतायुषी होय तो पुरुष, हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरती बहुत, असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन, राय शतपद्मधन देऊन, तोषविला गुरु संपूर्ण, ऋषीसहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती, त्याशी होय आयुष्य संतती, त्याशी काळ न बाधे अंती, वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिलादान, ऐकता पडता घडे पुण्य, केले असेल अभक्षभक्षण, सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वतत्वता, भस्म होती श्रवण करिता, हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गंडांतरे दूर होती. यावरी कलियुग निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष, आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेच निर्धारे. मग तो राव भद्रसेन, सुधर्मपुत्रास राज्य देऊन, युवराज्य तारका लागून, देता झाला ते काळे. मग प्रधानासमवेत राव जाणा, जाता झाला तपोवना, शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता, महारुद्र तोषला. विमाने बैसवणे त्वरित, राव प्रधान नेले मिरवित, विधी लोक वैकुंठी वास बहुत, स्वेच्छे करुणी राहिले. शेवटी शिवपदासी पावून, राहिले शिवरूपे होऊन, हा 11वा अध्याय जाण, स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण, 11 रुद्रा समाधान, की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फळ देणारा. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यान बाधी ग्रहपीडा विघ्न, पिशाच बाधा रोग दारुण, न बाधीच सर्वताही. येथे जो मानील अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदी तो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवोनी वांज झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता. त्याशी संभाषण करिता, महापातक जाणेजे. ते आपल्या ग्रहाशी न आणावे, आपण त्यांच्या सदनाशी न जावे. ते त्याजावे जीवे भावे, जेवी सुशिळे हिंसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षिती विष, जे मूर्ख बैसती त्यांच्या पंक्तीस, त्याशी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित, अखंड पाहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा.
या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयाशी नित्यरुद्र केल्याचे पुण्य त्याच्या घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंग न वीट कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गोड हा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु. हर हर महादेव.